गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा रात्री आम्ही आलो होतो आणि सकाळच्या पारी उठून आंघोळ्या झाल्या सगळ्यांच्या, लेकरांच्या पण आंघोळ्या झाल्या आणि मी ते थांबले. 10 वाजल्या बघा, तरी पण मी तिकडं काय गेले नाही. उद्या म्हणले थांबता येतच, मग म्हणलं दुपारच्या पुढं जाता येईल, कारण की दुपारनं जाऊन घरी जाऊन बघा मला दळण पण करायचंय आणि दुर्गाला दवाखान्यात न्यायचंय आणि ओमला पण दवाखान्यात न्यायचंय थोड्या वेळानं. दोघाला पण त्यांनी काय आणखी आणलं नाही, गावाकडंच आहेत बघा. त्यांना फोन केला होता दवाखान्यात नेते म्हणून आपण सांगा, तर ते म्हणलं चालतंय मी दवाखान्यात. दोघाला पण तुम्हाला माहिती आहे दुर्गाच्या डोक्याला फोड आल्यात आणि घामोळे आलते. तर भाऊजींना मी ते दाखवलं, कारण की शिवला पण तसंच झालं होतं बघा. फुटकुळे आलते आणि परत ती फुटकुळे म्हणून बेंड झालं होतं आणि दुर्गाला पण तसंच झाले. लाल झरीत फुटकुळे एक झाले की एक येते आणि सुस्त आहे. मग भाऊजींना दाखवलं तर भाऊजी म्हणलं वहिनी हिला बेंड आला या, मग दवाखान्यात घेऊन जाऊ म्हणलं. तर म्हणलं चालतंय. मग म्हणलं फोन करून विचारलं तर ह्यांनी सांगितलं जा दवाखान्यात घेऊन दुर्गाला आणि ओमला दवाखान्यात न्यायचंय बघा. आणि आता स्वयंपाक करून झालाय, दोघांनी पण स्वयंपाक केला, चपात्या झाल्या, पूजाने भाकरी केल्या आणि भेंडी पण करून झाली बघा. करते पूजा आणि शेवग्याची शेंग केली भाजी. तर लेकरं इकडं हॉलमध्ये खेळतात. तर झालंय बघा, आता फक्त राहिलंय धुणं कपडे आहे ना. तर एवढं झालं की झालं बघा काम आणि जेवण करायचंय. भूकच लागत नाही का मग काय माहिती, खाल्लं की जास्त जेवणाने होतं. हां, खाल्लं की जास्त जेवणाने होतं या. तर म्हणलं कपडे हे धुवून झाल्यानंतर जेवण करता येईल. लेकरं काय खेळतात आत्यापासून आता काय करतो होईन कधीतरी नीट, होईन ह्या 2 दिवसात नीट. असं नाही असतं काय दिवसात होऊन जाईल. आणि दुर्गा इथं कैरी खाते. भाऊजींनी बघा रात्री शूटिंगवर नाही कैऱ्या आणलेल्या, लय गोड लागतात. कशी खाते बघा, लय चव लागली हिच्या जिभीला. मी खाल्ली, मी 2 खोडे खाल्ल्या. आजीने सगळ्यांना दिलं होतं. दवाखान्यात जायचं ना बाबा, दुखतं माझ्या बाबाचं. तर असं द्या, घेतो आम्ही कामावर आणि जातो दवाखान्यात. तर मग अशी बघा इकडं पूजा आली आणि मग मी सगळं कामे आवरलं आणि स्वयंपाक केला. 2-3 चपात्या, आत्यांना भाकर, आत्या यायच्या होत्या म्हणून. असं झालं की परत आत्या तिथं आल्या, आप्पा आलतं सोडवायला, कृष्णा आत्या. आणि रस्त्यालाच विचार बदलला बघा. आत्या म्हणलं चल तिकडंच, आणि त्याच्या आधी मीच म्हणलं होतं पूजाला फोन करून मी येते, आणि परतच म्हणलं नको, कारण शूटिंगची सगळेजण आता येणार थोड्या वेळानं. मला माहीत होतं 11-12 वाजेपर्यंत येणार, म्हणून मीच परत म्हणलं नको माहीत झाल्यावर. पण परत विचार बदलला. पूजा इथं एकटीच राहत होती, मग आम्ही इकडं आलो. मग चपाती भाजी तसंच बनवलेलं इकडं आणलं बांधून. मग अशी जेवणही झाली आणि इकडं आता लेकरं झोपल्या आणि दुर्गा झोपायला लागलेली, परत उठली. तिला काय झोप लागला दुर्गाला, त्याच्यामुळं उठली. आता बसली खेळत, लाईट लावली. परत झोप लागते. झोप की मग मला दुर्गासारखं गाणं काय काय तुला काय दुर्गासारखं गाणं लावून झोप येऊ. बरं, दुर्गाला येडणे झोपायची का नाही. आणि ओम तर झोपलाय आणि पिहू पण झोपली आणि पूजा पण झोपायला लागली. पूजा आहे वरती आणि कृष्णा इथं झोपलाय बघा. झोपलं असं आणि दुर्गा मामा आपली इथं खेळते. काय करतोय का माझा बाबू? माझ्या बाबू काय करतोय? पोपट खेळत. झोपली मलाच नादी लावलं आणि उठली. मग लाईट चालू केली ही झोपना म्हणून. आत्यांनी लाईट बंद केली होती आणि दुर्गा बघा इथं पोपट संग खेळते. मला पण झोप लागली, कारण सकाळी झोपली होती जास्त वेळ. सकाळी नाही, मगाशी 4 वाजता झोपली होती. हा, मगाशी 4 वाजता झोपली आणि 5 झोपायचे कधी? आपला टाइमच झाला नाही म्हणा झोपायचा. हे पोपट माहितीये का कुठं होता? इथं वरती अडकवलेला होता. हिला लाईट चालू केल्यानंतर दिसला, केलं बोर्ड दाखवून आणि मागितला. हिने दिला मग काढून. आणि माझ्या दुर्गे मावच्या डोक्यातले फोड्या यायला लागल्या.
पहिले हिला होतं दवाखान्यात आणावं लागलं. करते अगं त्याला लागन की दुर्गा, अगं ती रडन की दुर्गा, ती पोपट मग रडन, तू कशी रडते तसं रडन. पोपट असं उठून आल्या म्हणतात की ए दीदी मला खायचं हानेन तुला, हानेन हानेन. पाणी दुर्गा इकडं बघ. पोपट म्हणतात की ते हानते तुला. तुझी छान मला तुझ्याकडे घेऊन होय दीदी. आता बघ काय पोपटचा हात चालले. झोपायचं कधी ग दुर्गा, अशी खेळत बसल्यावर रातभर. पोपटाचं हाल हाल केलं बिचारा आहे मुक म्हणून त्याला काय बोलता येत नाही. कशी हसते म्हणून त्याला किती पण येड्यावणी करते. ते म्हणतंय का अगं मला लागतंय दुर्गा, मला नको हाणू, नको आदळ खाली म्हणतंय का ते. त्याला पण जेव्हा आहे की अगं बिचाऱ्याला तोंडातच काय ए ती करीन राधू, काहीतरी करीन त्याला बी, काहीतरी काढून बसन त्याचं ते. काय नाही 11:30 वाजता झोपते दुर्गा, आता 10:30 वाजून गेले. इकडं झोपलाय ओम, बळत झोपवलं तर फटकून झोपवलं तर झोपलं तर एकत्र झोपली होते, लय धिंगाणा घालत होते म्हणून अशी फटकून झोपवल्यात इकडे तिकडे. पिऊ पण झोपली बघ. मगाशी आलो होतो आम्ही, मगाशी आलत आहे का नाही. कसं चाललंय आहे का दुर्गा, मज्जा आहे दुर्गाची राधाची. दुर्गा लेकराच्या गाला पण बघा केवढी मोठी फुटकुळी आली, फुटली बघा दुपारी आंघोळ घालताना, लय रडली पण. पलीकडे डोक्यात पण 2-3 फुटकुळे आल्यात तिला, लय मोठ्या मोठ्या झाल्यात. बघू ग बाळा, बघू ग पिल्या, लय बेकार दिसतंय. पहिली दवाखान्यात न्यावं लागल. ह्यांनी गेल्यात गावाकडं, उद्या येत्या. त्यांनी यायच्या आधीच मी ह्याला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. तिथनं जवळच आहे दवाखाना. काहीतरी औषध गोळ्या तरी देत्या डॉक्टर तिला, मग त्याच्यावरती राहीन म्हणजे, कारण किरकिर करते. दुर्गाला कणकणी आली, ही फोड येऊन बघा, थोडीशी गरम लागत होती. औषध पण आणलंय मी संग मग पाजायला तिला, पण गार पडली आता म्हणून काय औषध नाही पाजलं मी तिला. काय आहे दुर्गा, काय आहे हे वे, पालती मांडी काढ, पालती मांडी काढ बाळा. फुल पॅन्ट घातली होती उकडते म्हणून हाफ पॅन्ट घातली बाबूला परत. अयो आता काय खरं नाही. झोपा, गुड नाईट करा, बाय बाय करा. आता आम्ही सकाळी व्हिडिओ घेतो म्हणून राहिलेला.